मित्रांनो, माझा जीवन प्रवास सांगायचा झाला तर एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मी मुलगा. घरची परिस्थिती अतिशय बिकट, पण मी शिकलो ते माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळं. त्यामध्ये बाळासाहेब माळे असतील, लिंगोट पाटील असतील, यशवंत पाटील असतील, शिवण पाटील असतील, या सर्वांनी माझ्या हायस्कूल जीवनामध्ये किंवा महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी अतिशय मला मोलाचं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे माझं जे शिक्षण झालं ते सुद्धा साने गुरुजींच्या विचाराने चाललेल्या हेरवाड हायस्कूल हेरवाड या शाळेमध्ये खेड्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घडवलं जातात. त्यामुळं शिक्षकांचे जे संस्कार आहेत हे संस्कार माझ्यात रुजले गेले आणि मग या शैक्षणिक सेवेतून मी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मला BAचं प्रवेश सुद्धा सहज मिळाला. तो म्हणजे माझे गावकरी एक शिवाजी मस्के म्हणून होते. त्यांनी स्वतःसाठी BAच्या ऍडमिशनसाठी सर्व विषयाने पैशाने तयारी ठेवली होती, पण त्यांना अपेक्षित इतके गुण न मिळाल्या, म्हणजे पात्रतेसाठी आवश्यक गुण न मिळाल्यामुळं त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी ती BAची संधी मला दिली. त्यामुळं BA सुद्धा मला अशा मित्रांच्या सहकार्यातून प्रवेश मिळाला. त्यानंतर मी विनामदानी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. त्यानंतर माझ्याकडे ना पैसा ना वशिला अशाही परिस्थितीमध्ये आंतरभारतीय विद्यालयामध्ये यशवंत पाटील सर यांच्या शिफारसीनुसार आणि तत्कालीन अध्यक्ष आदरणीय सुलतानपुरे यांना, त्यावेळेचे कैलासवासी निमिष्ठे साहेब, लडगे साहेब, त्या शामराव नकाते साहेब आणि आजचे गेली 50 वर्षे 52 वर्षे या संस्थेमध्ये सचिव म्हणून काम करणारे गणपतराव पाटील साहेब असतील, या सर्वांच्या परीक्षणातून मी या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. आणि या संस्थेमध्ये काम करत असताना मी अध्यापन तर केलंच, पण या अध्यापनाबरोबर शालाबाह्य स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करून घेतली. त्यामध्ये 7वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, 8वी NMM असेल, गणित प्रज्ञा असेल, गणित प्रावीण्य असेल, SMMTS असेल, या सर्व परीक्षांची तयारी करून घेण्याचं काम सुद्धा मी या संस्थेत केलं. इतकंच नव्हे तर या संस्थेमध्ये समाजवादी अध्यापक सभेचं काम होतं. त्या समाजवादी अध्यापक सभेचं सुद्धा मी काम केलं. इतकंच नव्हे तर या संस्थेचे अध्यक्ष हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्यरत सदैव असतात. त्यांच्या बरोबरीने मी त्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेमध्ये सुद्धा काम केलं. याशिवाय सहकार्याचे धडे सुद्धा या अध्यक्ष साहेबांनी मला विद्यालयातील विद्यार्थी ग्राहक भांडारातून सुद्धा दिलं. मगाशी आमदार साहेबांनी म्हटलं, या शाळेचे शिक्षक आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत, हे तयार करण्याचं रसायन काय आहे, हे जर रसायन कुणी तयार करत असतील तर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नकाते साहेब, त्यांचं वय आज आहे 90 वर्षे, तरी सुद्धा येणाऱ्या प्रत्येक संकटांना अतिशय धीराने सामोरे जातात. आणि आजही त्यांचं वय 90 जरी वर्ष असलं तरी आजही ते मोटरसायकलीने दानोळी त्यांच्या गावी जातात. म्हणजे त्यांच्याकडे असलेली जी ऊर्जा आहे ते इतके काम करतात, तर आपण काय करू नये या स्फूर्तीने मी या संस्थेमध्ये कार्यरत राहिलो. या संस्थेत काम करत असताना 27 वर्षे मी सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलं. हे काम करत असताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठीच प्रयत्न केला. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलावं या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रयत्न केला. त्यानंतर 3 ऑगस्ट 2020 साली मुख्याध्यापक म्हणून मी या पदावरती रुजू झालो. मुख्याध्यापक या पदावरती रुजू असताना त्यावेळेचा काळ हा कोरोना काळ होता. सर्व शाळा बंद होत्या. अशाही स्थितीमध्ये मी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली आणि अशाही काळामध्ये विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिकता यावं यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. शाळा चालू ठेवल्या. अशा या नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा आपत्तीला सामोरे जाऊन शाळा चालवण्याचा प्रयत्न केला. या शाळा चालवत असताना, या संस्थेमध्ये काम करत असताना संस्थेने मला अनेक प्रकारची जबाबदारी दिली. त्यामध्ये सुवर्ण महोत्सव कार्यक्रम संस्थेमध्ये साजरा झाला. हा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम साजरा होत असताना आमच्या शाळेला जवळजवळ 2,500 विद्यार्थ्यांनी त्यावेळी शाळेशी संपर्क साधला आणि यातून जवळजवळ 27 लाख रुपयाचा निधी जमा झाला. या 27 लाख निधीमधून संस्थेच्या अध्यक्षाने ठरवलं आपल्या शाळेला
सुवर्ण महोत्सवी स्मृती भवन तयार करायचं आहे आणि या सुवर्ण महोत्सवी स्मृती भवनाचं काम माझ्या मुख्याध्यापक कालावधीमध्येच मला करता आलं. आज साने गुरुजी विद्यालयाच्या परिसरामध्ये जवळजवळ 80 लाख रुपयाची जी इमारत आहे, ती इमारत बांधकाम करण्याची जबाबदारी सुद्धा संस्थेने माझ्यावरती सोपवली होती. ती कामगिरी सुद्धा मी अगदी लिहिल्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.